पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याच्या हालचाली झाल्या आणि त्या दृष्टीनं ऐनवेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील उमेदवारी माघारी घेतली। त्यानंतर मात्र मोठ्या वेगवान घडामोडी राहुरीत झाल्या आणि गोविंद मोकाटे यांना जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली आणि ही निवडणूक या ठिकाणी लागली आहे। प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत गोविंद मोकाटे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ऐन वेळेला तुम्हाला पक्षाची उमेदवारी मिळाली, कसं बघता इकडे? मी प्राजक्तदादांनी उमेदवारी केली नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे उमेदवारी आली। मी गेली 20-25 वर्षांपासून पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता आहे। एकनिष्ठेने मी पवार साहेबांच्या पक्षाचं काम आतापर्यंत करत आलो। पवार साहेबांनी मला पंचायत समितीचे सदस्य बनवलं। पवार साहेबांनी मी नंतर शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतून मला जिल्हा परिषद, माझी मुलगी जिल्हा परिषद सदस्य होती आणि 20 वर्षापासून सोशल वर्कमध्ये मी सगळ्यात पुढे। कर्डिलेचे विरोधक म्हणून आपण प्रचलित आहात। अचानक विधानसभेत तुम्ही उडी घेतली, कुठले मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरले? खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आता पोटनिवडणूक होते, गेली 15-20 वर्षापासून या कर्डिले इथं आमदार होते, शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही। रावरीचा कारखाना सगळ्यात, मला वाटतं नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा कारखाना असेल, तो कारखाना बंद पडायचं काम कर्डिलेंनी केलं। नुसता कारखानाच बंद नाही केला तर कारखान्याचे जरी असणारे कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, गोरगरिबांची मुलं जवळच त्यांना शिक्षण मिळत होतं, ती सुद्धा कॉलेज बंद झाले। ते सूतगिरणी सुद्धा बंद झाली। म्हणजे अनेक व्यवसाय त्याच्यामुळं मुलांचे हिसकावून गेले। असा आमदार खऱ्या अर्थाने या भागाला मिळाला आणि त्या भागाचं वाटोळं झालं खऱ्या अर्थाने 10-15 वर्षात। आता त्यांचे चिरंजीव ते आहेत, निवडणूक रिंगणात आहेत। तुमच्याकडे कुठले असे मुद्दे असणार आहे की ते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीत उतरलात, तुमचे प्रचाराचे मुद्दे? नाही, त्या मुलाबद्दल काय बोलायचं? बारीक मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल काय बोलणार? तो कुठल्याच याच्यात आमदारकीच्या बसत नाही आणि लोक त्याला मतदान करणार नाही। त्यात मॅच्युरिटी नाही, माणसाला कसं बोलायचं, कसं वागायचं, मंत्रालयात काय कामं करून आणायची, याचं काही त्यांच्याकडे ताळमेळ नाही। प्राजक्त तनपुरे असतील, सर्वांना वाटत होतं की ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, परंतु ऐन वेळा त्यांनी उमेदवारी माघारी घेतली, तुम्हाला उमेदवारी देण्यात आली। आता तनपुरे नेमकं काय करतील? भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतील की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला, म्हणजे आपल्याला सपोर्ट करतील? काय वाटतंय तुम्हाला? खऱ्या अर्थाने बापूसाहेब तनपुरे असतील, प्राजक्तदादा असतील, हे आमचे नेते आहेत। खऱ्या अर्थाने बापूसाहेब तनपुरेंचे आम्हाला काय आशीर्वाद असतो, मला मार्गदर्शन खऱ्या अर्थाने मी त्यांच्या हाताखाली घडलेला कार्यकर्ता आहे। प्राजक्तदादांनी ह्या भागात खूप कामं केली, म्हणजे जवळ 5-7 सबस्टेशन ह्या रावरीसाठी आणली, रस्त्याची कामं केली, असे भव्य कामं। काही आता याचा दिवसा वीज मिळण्याचा जो प्रकल्प आहे आता सध्या चालू आहे, तो खऱ्या अर्थाने प्राजक्तदादांनी तो शासनापुढे मांडला आणि त्याच्या आता बऱ्याच ठिकाणी कामं चालू झाली। त्यांचे कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहे, तुम्हाला फायदा होईल का? एकही कार्यकर्ता संभ्रमात नाही, सगळे कार्यकर्ते गोविंद मोकाटेच्या पाठीमागं एकजुटीने उभा राहतील अशी मला खात्री। म्हणजे आपल्याला म्हणायचं की तनपुरेचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या पाठीमागे उभं राहतील का? माझ्या पाठीमागे 100% उभा राहतील। एकही कार्यकर्ता फुटणार नाही, कारण दादांसाठी मी 19चं इलेक्शन असो, 14चं इलेक्शन असो, आम्ही एक दिवाने पवार साहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळे जरी आम्ही वरच्या भागात काम करत असलो, आमच्या जवळचा आमदार असला तरी आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या मागे खंबीरपणे आतापर्यंत आम्ही उभा राहत आलो। ऐनवेळी प्राजक्त तनपुरेंनी जरी माघार घेतली असेल तर त्यांचे कार्यकर्ते आमच्या पाठीमागे उभे राहील असा दावा जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत गोविंद मोकाटे यांनी केला आहे। याबरोबर ऋषी राऊतसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।